श्री स्वामी समर्थ. हॅलो एव्हरीवन. तर आज कशासाठी एवढी रेडी झालेली आहे तुम्हाला पुढे मी सांगणारच आहे. पण त्या अगोदर तुम्ही पटकन जरी तुम्हाला साडी आवडली असेल ना, एक लाईक करा आणि मला फॉलो पण करा बरं. तर सगळ्यात अगोदर ही तयारी कशाची आहे हे तुम्हाला मी सांगते. तर हो नाही करत मी ना फायनली हळदी कुंकू करण्याचा निर्णय घेतला. कारण हळदी कुंकू करावं की नाही काही कारणांमुळे ते माझं ठरत नव्हतं आणि तशी तयारी मी काही केली नव्हती. पण संक्रांतीच्या दिवशी जाऊबाईंशी भेट झाली आणि मग आम्ही ठरवलं की चला आपण थोडं का होईना छोटंसं का होईना हळदी कुंकू करूयात. आणि मग माझ्या मोठ्या जाऊबाईंनी संक्रांतीच्या दिवशीच हळदी कुंकू केलं. म्हणजे ज्या ज्या बायकांनी आम्हाला दोघींना सांगितलं आहे ना हळदी कुंकवासाठी त्यांनाच आम्ही सांगितलं. म्हणजे जास्त काही बायकांना सांगितलं नाही. आता हळदी कुंकवाच्या दिवशी माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी मस्त असा गजरा आणला होता मोगऱ्याचा. आणि हे आहे माझं वाण. याच्या प्लास्टिकच्या बास्केट्स आहेत ना, हे आम्ही वाणासाठी घेतले होते. तर प्रत्येक वेळी वेगवेगळं वाण असतं. यामध्ये आपण काही छोट्या मोठ्या वस्तू ठेवू शकतो. मग मी सगळ्या गोष्टींची तयारी करून ठेवली. सकाळपासूनच मी रांगोळी, उंबरठा पूजन वगैरे करून घेतलं होतं. काही स्वच्छता मला करायची होती ती करून घेतली होती. आणि मग संध्याकाळी छान असं आवरून रेडी होऊन ना मी तयार झाले. आता सगळ्यात अगोदर ना मी माझ्या ह्या मैत्रिणीच्या घरी आलो, जी की आमच्याच सोसायटीमध्ये राहते. मग आम्ही इथे अगोदर सगळ्यांनी हळदी कुंकू करून घेतलं होतं आणि मग त्यानंतर आमच्या घरी गेलो आणि मग तिथे सुद्धा हळदी कुंकू केलं. आता हळदी कुंकू करायचं म्हटलं की भरपूर तयारी करावी लागते. तर माझी तर काहीच तयारी झाली नव्हती कारण हळदी कुंकूच करायचं नव्हतं. त्यामुळे मग मी आदल्या दिवशी सगळं वाण वगैरे आणून सगळ्या काही गोष्टी केल्या. आणि आता हळदी कुंकू म्हटलं की साडी कोणती नेसावी हा पण प्रश्न असतो. तर ही साडी नुकतीच मी ऑनलाईन मागवली होती आणि खूप सुंदर अशी साडी आलेली आहे. जर तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल ना, तर तुम्ही कमेंटमध्ये लिंक असं टाईप करा. तुम्हाला तुमच्या DM मध्ये लिंक मिळून जाईल किंवा इन्स्टाच्या स्टोरीवर देखील मी ती लिंक देण्याचा प्रयत्न करेल. मग छान असं छोटंसं माझं हळदी कुंकू पार पडलं. मग माझ्या लाडक्या नवऱ्याने आमच्यासाठी बाहेरूनच जेवण मागवलं होतं. छान जेवण केलं आणि त्यांनी आणलेला मस्त असा केक एन्जॉय करून माझ्या आजच्या दिवसाचा शेवट झाला. तर चला पुन्हा भेटूयात पुढच्या एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.